माझे बालपणाचे मित्र गावावर असताना आम्ही एकदम जिगरी दोस्त होतो आणि मस्तपैकी चाळीसगावला पावडे वगैरे खाण्यासाठी, मिरचीचे भजे खाण्यासाठी बरोबर असायचो. आणि बालपणाचे मित्रच आता आम्ही व्याही झालेलो आहे. सागरला श्वेता म्हणून पत्नी केलेली आहे, त्यांची कन्या. आणि मग असेच एक दिवस, आता जवळपास 6-1 महिने होऊन गेले लग्नाला, आणि एक दिवस नाशिकला आलेले होते. आणि आपल्या नाशिकची ग्रीन एम्बेसी मिसळ खूप छान असते आणि सणसणीत आणि मस्त मस्त. आणि मग काय, आम्ही बेत आखला आणि छान छान ग्रीन एम्बेसीला गेलेलो आहे आणि मस्तपैकी फोटो वगैरे काढलेले आहे आणि मस्त मिसळ खाण्याचा आनंद घेतलेला आहे. सहकुटुंब सहपरिवार, त्याबरोबर फोटो देखील काढलेले आहे. आणि मित्र माझे संजय आव्हाड हे चेंबूर येथे डॉक्टर अणुबाबा केंद्र तारापूरला, त्या ठिकाणी हे सर्व्हिसला आहे. आणि त्यांना हे जे काही झाडं वृक्ष वगैरे त्याविषयी चांगली माहिती आहे. आणि त्यामुळे आम्ही ग्रीन एम्बेसी या ठिकाणी नव्यानेच त्या ठिकाणी वृक्षांची जसं रोपं वगैरे जे असते नर्सरी, त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि या ठिकाणची छानशी माहिती जाणून घेतली. या ठिकाणी फुलावर, कोबी, आपण सूप वगैरे बनवतो त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या शेपू, पालक वगैरे असे छान छान अशी याची रोपं आहेत. आणि या ठिकाणी खूपच छान असं हे निसर्गरम्य या ठिकाणची शेती बघण्याचा आनंद घेतला. माझे मित्र संजय आव्हाड यांनी या ठिकाणची काही ज्या गोष्टी आहेत त्या फोटो स्वरूपात मस्त कॅमेऱ्यात कैद केल्या आणि तेच आम्ही तुम्हाला दाखवत आहे. आणि अतिशय सुंदर असा आमचा तो छानसा रविवार गेला. जेवढी न्यूट्रिशन नाही मिळत ना, तेवढे एका याच्या शॉर्ट मधनं मिळतात. अरे वा, म्हणजे प्रोटीन. हो, खूप कोकोपीट आहे ना, मातीचा काही संबंध नाही ना. नारळाचे ते करंडे हे असतं ना, कोकोपीट तो सर सुनिए, उधर हमारा हाइड्रोपोनिक फार्म है, उधर हम माइक्रोग्रीन और भी वेजिटेबल वगैरह उगाते हैं. हम आपको माइक्रोग्रीन का शॉर्ट टेस्ट कराना चाहते हैं. आप टेस्ट कीजिए, आपको कैसा लगता है. ओके, कहाँ पे ये फॉर्म? उधर साइड पे है सर. साइड पे है. ओके. एड्रेस बताओ. हैदराबाद रोड, ग्रेप एम्बेसी फैमिली रेस्टोरेंट पे आपको हाइड्रोपोनिक फार्म का मजा मिलेगा सर. ओके, थँक्स. या ठिकाणी असलेलं छान छान मग छानसं आयुर्वेदिक सूप देखील आम्ही घेतलेलं आहे. खूपच छान, टेस्टी, लय भारी आपला. आणि मग त्यानंतर अगोदर मिसळ वगैरे खाण्याचा आनंद घेतला. मॅनेजर आहेत, त्यांच्याशी छानपैकी फोटो वगैरे काढले. त्यांच्यामुळेच आम्हाला हे सर्व
बघता आलं आणि व्यानीने देखील मस्त फोटो वगैरे घेतलेले आहे आणि छानपैकी असा सुंदर असा रविवार गेला. त्यानंतर मग आम्ही दोघं मित्र नवसा गणपती या ठिकाणी गेलो आणि छानसं दर्शन घेतलेलं आहे आणि मग पुढे सोमेश्वर या ठिकाणी जाणार आहोत. त्या अगोदर छानपैकी फोटो काढलेले आहे नवसा गणपती येथे आणि नवस पूर्ण करणारं असं हे आपलं नाशिकचं नवसा गणपती जागृत देवस्थान आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये देश विदेशातून तसंच राज्यातून देखील नागरिक या ठिकाणी येतात आणि मस्त आनंद घेतलेला आहे. त्यानंतर गेलोय सोमेश्वरला आणि सोमेश्वर या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे भोलेनाथांचं आणि मग बोटिंगचा सुंदर मस्त आनंद एन्जॉय आणि मस्त बसून मग बघा बोटीमध्ये हे सुंदर व्हिडिओ घेतलेला आहे. नाही पण आता सोमेश्वरला आपल्या पुरामध्ये गेले तर पुढे धबधबा आहे मस्तपैकी ना, बोटीमध्ये बसून निसर्गाचा छान लय भारी आनंद घेतला. तसं संजू भाऊ आणि मी 30 वर्षानंतर आम्ही पुन्हा एका ठिकाणी आलो आणि संजू भाऊ मुंबईला गेला, मी नाशिकला आलो. त्यानंतर आमच्या भेटीगाठी चालू असायच्या, परंतु पुन्हा एकदा असं सोयरीक म्हणजे आम्ही व्याई हो असं वाटलं नव्हतं, परंतु योगायोग झाला आणि व्याई झालो आणि मस्तपैकी पुन्हा बालपणाचे मित्र आम्ही एका ठिकाणी आलो आणि मस्त एन्जॉय करतो हो. आणि छान लय भारी मस्त अशी ही ट्रिप खूपच सुंदर आणि छान बघा मस्तपैकी. आता सोमेश्वरला छान असं बोटिंग आहे आणि निसर्ग सानिध्यामध्ये अशा उंच छान इमारती देखील या ठिकाणी दिसतात. खूपच भारी आहे. मस्त असा हा आनंद जीवनात काही येत नाही, सर्व इथेच टाकावे लागते. त्यामुळे नाती जपा आणि जीवनाचा आनंद घ्या. ये बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा. तर अशी ही सुंदर छानशी ग्रीन एम्बेसी द्राक्षाच्या बागेतील मस्त मिसळ खाण्याची छानशी छोटीशी पार्टी लई मस्त झाली. एकदम भारी, आठवणीत राहावी अशी खूपच भारी. आपण देखील एन्जॉय करा.